सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार आहे। याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलं होतं। त्यांना या निमित्तानं दिलासा मिळालाय। महिला आणि बाल आता 1500 रुपये सुरू आहेत। आता 1500 रुपये सुरू आहेत। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा आज 7 एप्रिल मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज 7 एप्रिल मंगळवार आहे, म्हणजेच सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर मार्च महिना संपून आज 7 दिवस पूर्ण होत आलेले आहेत। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जमा सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 7 एप्रिल मंगळवार आहे, तर आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा होत आहे। उद्या 8 एप्रिल उद्याचा वार बुधवार आहे, तर उद्या 12 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि परवा दिवशी 9 एप्रिल परवा दिवशी गुरुवार आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी पैसे येणार आहेत। तर आज 7 एप्रिल मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत, तर त्या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आज पहिल्या टप्प्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडले जात आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत याचीच माहिती आपण सांगत आहोत। परंतु लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर तुमच्या खात्यामध्ये फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडले जात नाहीत, तर यासोबत तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा सोडले जात आहेत। म्हणजेच मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा आज 7 एप्रिल मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना, गॅस कनेक्शनचे पैसे आणि मार्च महिन्याचे पैसे सोडले जात आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। बघा, अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्धामुळे पैसे येण्यासाठी थोडी अडचण आलेली होती। बघा, या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होतं, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या 3 देशांमध्ये जे पण काही युद्ध सुरू होतं तर ते युद्ध आता थांबवण्यात आलेलं आहे। त्यामुळेच बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। बघा, विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु मार्च महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मार्च महिना आता संपून गेलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत होतं की या ठिकाणी आता लाडकी बहीण योजना बंद झाली की काय, आपल्याला पैसे येतील की नाही, कारण आपल्याला याच्यामधून वगळण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये तयार झालेले होते, परंतु यापुढे अशा प्रकारचे प्रश्न तयार होणार नाहीत, कारण आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे, पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना, आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत, तर आपण या 16 जिल्ह्यांच्या आधी सविस्तर पद्धतीने वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडले जात आहेत। तर आज सकाळीच बँका उघडल्या होत्या, बँका उघडल्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची वाट पाहत होत्या, परंतु यापुढे लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण पहिल्या टप्प्यामध्ये
यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. परंतु फक्त मार्च महिन्याचे पैसे जमा होत नाहीत, यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा होत आहेत. बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झालेले आहेत. लाडक्या बहिणींमध्ये आनंदाच्या आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी आपण पाहून घेत आहोत. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची मार्च महिन्याची 21 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर यांच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जात आहेत त्याचीच माहिती आता आपण सांगत आहोत. त्यामुळेच हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. बघा लाडके बहिणींनो, जिल्हे, बँका यासोबत तालुक्यांची यादी, गावांची यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. बघा लाडके बहिणींनो, सांगायचं म्हटलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हा दिलेला शब्द पूर्ण करत असतात. परंतु लाडके बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते. तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी KYCची प्रोसेस आणण्यात आलेले होते. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केलेले आहे अशा बहिणींना पैसे मिळत आहेत. परंतु ज्यांनी KYC केलेलं नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आता भरपूर वेळ घेतलेला आहे. यापुढे तुमचा वेळ घेणार नाही, कारण लाडक्या बहिणींना भरपूर कामे असतात. भरपूर लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी आहेत, तर त्यांना शेतामध्ये भरपूर कामे असतात. भरपूर लाडक्या बहिणी विविध ठिकाणी कामाला आहेत, त्यांना सुद्धा भरपूर कामे असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा वेळ न घेता डायरेक्ट तुम्हाला जिल्ह्यांची, बँकांची यादी यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे मार्च महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे याचीच माहिती तुम्हाला देत आहे. बघा, विचार करायला गेला तर लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोडला गेलेला आहे. परंतु मार्च महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता. तर याचं मुख्य कारण म्हणजे काय, तर बघा, मार्च या ठिकाणी आर्थिक वर्ष संपत आलेलं होता. मार्च एंडिंग असल्यामुळे पैसे आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींना आता मार्च एंडिंग संपून गेलेलं आहे, त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या. परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत. म्हणजेच आज सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा, दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसरा टप्पा, संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तिसरा टप्पा. आज 16 जिल्ह्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप केले जात आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सकाळी 6 जिल्ह्यांमध्ये, दुपारी 4 जिल्ह्यांमध्ये आणि संध्याकाळी परत एकदा 6 जिल्ह्यांमध्ये असे टोटल मिळून 3 टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत. परंतु सांगायचं झालं तर 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. बघा, आता या योजनेमध्ये काय झालेलं होतं की भरपूर अशा लाडक्या बहिणी होत्या की त्या योजनेमध्ये पात्र नव्हत्या, तरी पण त्यांनी चुकीची कागदपत्रे तयार करून अर्ज केलेला होता आणि त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला होता. तर अशा बहिणींना या योजनेमधून आता वगळण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, सांगायचं झालं तर 5 प्रकारच्या बहिणींना पैसे येणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत, कोणत्या लाडक्या
लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत याविषयीच महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत, त्यामुळे वेळ काढून पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची यादी बँकांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याचा हप्ता सोडला जात नाही, यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहता आलं पाहिजे, लाडक्या बहिणी सक्षम बनल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींसाठी विविध योजनांची अंमलबजावणी आता होत आहे। लाडक्या बहिणींना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। जर तुमच्या घरामध्ये महिला असतील आणि त्यांना काही काम करण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे। बघा लाडक्या बहिणींनो भरपूर दिवसांपासून तुम्ही शिलाई मशीन योजना सुरू करा अशी मागणी करत होता, अखेर ती मागणी आता तुमची पूर्ण होत आहे। तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। यासोबत भरपूर लाडक्या बहिणींनी सरकारकडे मागणी केलेली होती की पिठाची गिरणी अशा योजनेचा अर्ज सुरू करा, तर बघा लाडक्या बहिणींनो अखेर पिठाची गिरणी लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे। यासोबत भरपूर लाडक्या बहिणींनी झेरॉक्स मशीन असतील, शेळी पालन योजना असेल, गायगोटा अनुदान योजना असेल, तर अशा पद्धतीने अशा मागण्या केलेल्या होत्या, तर सर्व लाडक्या बहिणींच्या अशा मागण्या पूर्ण होत आहेत। महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणी स्वावलंबी बनल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावरती लाडक्या बहिणी उभा राहिल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींना आता विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं जात आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना कोणकोणत्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे, लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने सक्षम बनवलं जात आहे याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा लाडक्या बहिणींना विचार करायचं झालं तर सरकार हे दिलेला शब्द पूर्ण करत असतं, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात, लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे, म्हणजेच लाडकी बहीण योजना कधी सुद्धा बंद होणार नाही। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत। 3 दिवसांमध्ये बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यामुळे 3 दिवसांमध्ये हे वितरण आता होत आहे। बघा मागच्या 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 3700 कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। 3700 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता, तर या बँकांच्या माध्यमातून आता डायरेक्ट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हा निधी सोडला जात आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेलं तर सरकारचे जे पण काही अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांकडे हे पैसे पाठवण्यात आलेले होते, तर या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बँकेकडे पैसे कालच पाठवण्यात आलेले होते। काल या ठिकाणी उशीर झाल्यामुळे काल पैसे आलेले नव्हते, परंतु आज या ठिकाणी सकाळपासून हे पैसे सोडायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर या ठिकाणी आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु या ठिकाणी ह्या जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जात आहे। आता
बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. राज्यातील ज्या ज्या लाडके बहिणी 4 नियमांमध्ये बसत असलेल्या त्यांचेच प्रतीक्षा संपवली जात आहे, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, हे 4 नियम कोणकोणते आहेत, या 4 नियमांचं पालन कसं करायचं आहे तुम्हाला याचीच माहिती मी सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हे 4 नियम तुम्ही आवर्जून पाहायचे आहे. 4 नियम पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून सर्व लाडके बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडके बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमवतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या. परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे. कारण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत असल्यामुळे लाडके बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता या योजनेमध्ये बदल झालेले आहेत. या योजनेमध्ये आता महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत. राज्यातील ज्या ज्या लाडके बहिणी या नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे सोडले जात आहेत. आता बघा लाडके बहिणींनो, कोणकोणते नवीन नियम लागू झालेले आहेत, कोणकोणत्या नियमांचे पालन करायचे आहे याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही या नियमांमध्ये बसत असायला पाहिजे. नियमांमध्ये बसत असाल तरच पैसे सोडले जात आहेत, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडके बहिणींनो, नियम आपण पाहणार आहोत, परंतु अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांच्या यादी लक्षात घ्या. बघा लाडके बहिणींनो, राज्यामधील भरपूर अशा बँका आहेत. त्या बँकांमधील काही बँका बंद झालेल्या आहेत, काही बँका सुरू आहेत. जर तुमचं बँक खातं चालू बँकेमध्ये असेल, म्हणजेच जी बँक सध्याच्या स्थितीला चालू आहे त्या बँकेमध्ये खातं असेल तर त्यांना पैसे सोडले जात आहेत, त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु काही नियम लक्षात घ्यायचे आहेत. बघा लाडके बहिणींनो, विचार करायला गेलं तर महत्त्वाचे 4 नियम आहेत. 4 नियमांचे पालन तुम्ही सविस्तर पद्धतीने करायचं आहे. 4 नियमांचे पालन केले तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची प्रतीक्षा संपवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपण नियम पाहणार आहोत, परंतु नियम पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. तर बघा या ठिकाणी सर्वात अगोदर 5 नियम लक्षात घ्या. बघा, पहिला नियम 4 चाकी गाडी नसावी. दुसरा नियम रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी असावं. तिसरा नियम 65 वर्षांपेक्षा तुमचं वय कमी असायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत. उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील नागरिक म्हणून रहिवासी असायला पाहिजेत. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामधील 2च महिला लाभ घेत असायला पाहिजेत. बघा, अशा पात्रता आहेत. अशा पात्रतांमध्ये बसत असल्या तरच तुम्हाला पैसे मिळत आहेत. बघा लाडके बहिणींनो, आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. बघा, राज्यातील पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, नांदेड, नंदुरबार, नाशिक, नागपूर यासोबत कोल्हापूर, सोलापूर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार आहेत. यासोबत SBI बँक, पोस्ट, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक अशा पद्धतीने सर्व बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, आता उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये लवकरच मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होतील. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. तोपर्यंत लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँकेला लिंक करा. KYC केलेलं नसेल तर KYC लवकरात लवकर करायची आहे.